अन्नपूर्णी चित्रपटावरून नयनतारा कायद्याच्या कचाट्यात अडकली। या चित्रपटामध्ये भगवान राम हे प्राण्यांचं मांस खाणारे होते असं म्हटलं गेलंय। या चित्रपटाविरोधात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील रमेश सोळंकी यांनी केली आहे। अन्नपूर्णी चित्रपटावरून नयनतारा कायद्याच्या कचाट्यात अडकली। अन्नपूर्णी हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला। त्यानंतर हा सिनेमा OTT आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला। जसा हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर आला तसं वादाला तोंड फुटलं आणि हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला। धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप करत मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये FRI दाखल करण्यात आला। आता जाणून घेऊयात नेमका अन्नपूर्णी हा सिनेमाचा वाद काय ते। अन्नपूर्णी द गॉडेस ऑफ फूड हा सिनेमा तामिळ भाषेमधला आहे। अन्नपूर्णी हा सिनेमा एका महिला शेफच्या आयुष्यावर आधारित आहे। वाल्मिकींच्या रामायणाचा चुकीचा अर्थ लावून या चित्रपटामध्ये भगवान राम हे प्राण्यांचं मांस खाणारे होते असं म्हटलं गेलंय। त्यामुळे आता या चित्रपटावरून खूप सारा वाद झालाय। अन्नपूर्णी या चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याचा देखील आरोप झालाय। तसाच हा चित्रपट लव जिहादला प्रोत्साहन देतो असं देखील म्हटलं जात आहे। रमेश सोळंकी यांनी अभिनेत्री नयनताराच्या अन्नपूर्णी या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी या चित्रपटाविरोधात गुन्हा दाखल केलाय। रमेश सोळंकी यांनी या चित्रपटावरून आक्षेप घेत असं म्हटलंय की मी #anti-hindu आणि #anti-hindu नेटफ्लिक्स विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अपेक्षेनं संपूर्ण जग जल्लोष करत असताना झी स्टुडिओ आणि नाच स्टुडिओ त्याचप्रमाणे ट्रायडेंट आर्ट्स निर्मित नेटफ्लिक्सवर अन्नपूर्णी हा हिंदू विरोधी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला। हिंदू पुजारींची मुलगी बिर्याणी शिजवण्यासाठी नमाज पडते या चित्रपटामध्ये लव जिहादचा प्रचार करण्यात आलाय। भगवान श्रीराम देखील मांसाहारी होते असं सांगून अभिनेत्रीला मांस खाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले असे आक्षेप घेत रमेश सोळंकी यांनी हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी हा जाणीवपूर्वक चित्रपट बनवलाय आणि प्राणप्रतिष्ठांच्या आसपास हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलाय असा आरोप केलाय। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांनी या चित्रपटाविरोधात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील रमेश सोळंकी यांनी केली आहे। सध्या मात्र या चित्रपटाविरोधात वातावरण प्रचंड तापलंय। या चित्रपटावर कारवाई करण्याची आता जोरदार मागणी होतीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।